प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए। लीजिए हमको शरण में, हम सदाचारी बने। ब्रह्मचारी धर्म रक्षक वीर व्रतधारी बने। म्हणायचा प्रयत्न करा। वीर व्रतधारी बने। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करें। ईर्ष्या कभी भी हम किसी से भूल कर भी ना करें। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। ठेवा। चंचल मन ओंकारमुळे शांत होतं। आपल्या मुलांना तर आवर्जून ओंकार करायला लावा आणि मग आपण करा। भरा श्वास। ओ म्हणताना ओठ ओपन होतील, म म्हणताना बंद होतील आणि डोळे तर सर्वांचे बंद राहतील। भरा श्वास। अब बेटे बेटियां हाथ जोड़कर अपने माता पिता को निहारते हुए ये पवित्र संकल्प करें। आई वडिलांकडे बघायचं। माता पिता, मैं अपने माता पिता व गुरुजनों का आदर करूंगा। वह गुरुजनों का आदर करूंगा। मेरे जीवन को महानता के रास्ते, मेरे जीवन को महानता के रास्ते ले जाने वाली उनकी आज्ञाओं का ले जाने वाली उनकी आज्ञाओं का पालन करना मेरा कर्तव्य है। पालन करना मेरा कर्तव्य है और मैं उसे अवश्य पूरा करूंगा। और मैं उसे अवश्य पूरा करूंगा। आरती करायची। पूर्ण कपाळापासून चरणांपर्यंत आरती न्यायची आहे, पण ती सांभाळायची आहे। लक्ष द्या आई वडिलांनी मुलांकडे। सद्भाव देख तुम्हारा, सद्भाव देख तुम्हारा, मस्तक झुक जाता। जय जय मात पिता। ओम जय जय मात पिता।
सद्भाव देख तुम्हारा, सद्भाव देख तुम्हारा, मठ से झुक जाता। ओम जय मात पिता, कितने आश उठाए, हमको जन्म दिया, मैया पाला बड़ा किया। सेवादारी हातामध्ये येणार नाही, मुलं छान आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलंय. जसं ब्रह्माजी सृष्टीचं सर्जन करतात, तसंच आई वडीलही आपल्याला निर्माण करतात. जसं विष्णू सर्वांचं पालन पोषण करतात, तसंच आई वडीलही आपलं पालन पोषण करतात. जसं शिवजी पृथ्वीवरचा संहार करतात, तसंच जेव्हा जेव्हा आपल्याकडून चूक होते तेव्हा तेव्हा आई वडील आपल्याला रागवतात, शिक्षा करतात. म्हणून आपले आई वडीलच साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. बाहेर कुठल्याही मंदिरामध्ये भगवान शिवजीची पूजा नाही केली चालेल, विष्णूंची पूजा नाही केली चालेल, पण आपल्या आई वडिलांची पूजा करा. इकडे तिकडे बघू नका, आपल्या मुलाकडे बघा, दुसरे काय करतात, किती गोष्टींचा त्याग केलाय आणि फक्त त्यांचं जीवन आपल्यासाठी आहे. हे प्रत्येक मुलाने आठवायचंय. तुम्ही मुलांना जर हृदयाशी घट्ट धराल तर तुमच्या मुलांना शुद्ध प्रेम, सात्विक प्रेम कळेल. आणि जर मुलांना आई वडिलांनी हृदयाशी घेतलं नाही तर त्यांना शुद्ध प्रेम न कळाल्यामुळं ते विकारी प्रेमात फसतात. व्हॅलेंटाईन डेला मुलं मुलींना, मुली मुलांना गिफ्ट देतात. याचं कारण आहे आई वडिलांनी मुलांना कधीही हृदयाशी घट्ट धरलं नाही. आई वडिलांच्या हृदयातली जी शुद्ध स्पंदनं असतात ती मुलांना मिळाली नाही, म्हणून मुलं भटकत आहेत. तर आज संधी आहे, मुलांना सोडू नका.